विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12 ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेणार आहोत. रेल्वे, एस-एस-सी, सरळ सेवा, एम-पी-एस-सी या परीक्षांमध्ये एकतरी प्रश्न हमखास येतोच. बघूया आपण आज ज्योतिर्लिंग. तर पहिले ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीकाठी ओंकारेश्वर या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर गुजरात राज्यामधील सोमनाथ हे ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध आहे, कारण 17 वेळा गजनी याने हे मंदिर लुटले होते. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी याचा जीर्णोद्धार केला होता. हे एक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मंदिर आहे. त्यानंतर रामेश्वरम. इथं सर्वांचं कन्फ्युजन असते की रामेश्वरम हे एक ज्योतिर्लिंग आहे का चारधामपैकी एक धाम आहे. तर रामेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्याच बाजूला रामेश्वरम नावाचे चारधामपैकी एक धाम आहे. हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. त्यानंतर महाकाल. सर्वांना माहीत असलेले महाकाल हे उज्जैन या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यात शिप्रा नदीकाठी हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन. श्रीशैल्यम हे आंध्र प्रदेश या मधील ठिकाण आहे. त्या ठिकाणी मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर कृष्णा नदीकाठी आहे. तो प्रसिद्ध धबधबा जो दिसतो श्रीशैल्यमचा हा या ठिकाणीच आहे. त्यानंतर भीमाशंकर. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात भीमाशंकर नावाचे हे ज्योतिर्लिंग, जिथे भीमा नदीचा उगम होतो त्या ठिकाणी हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर नागनाथ ज्योतिर्लिंग. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या शहरात नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ या ठिकाणी घृष्णेश्वर नावाचे ज्योतिर्लिंग आहे. याची विशेष बाब की याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी केला होता. त्यानंतर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर सर्वप्रसिद्ध काशी विश्वनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशमधील वाराणसी म्हणजेच काशी किंवा बनारस या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर गंगा नदीकाठी आहे. त्यानंतर केदारनाथ. सर्वांना माहीत आहे की हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यामध्ये मंदाकिनी नदीच्या तीरावर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. याची स्थापना आदि शंकराचार्य यांनी केली. तर हे या ज्योतिर्लिंग 2013 मध्ये जास्त न्यूजमध्ये होते, कारण या ठिकाणी महाभयंकर पूर आला होता या मंदाकिनी नदीला. त्यानंतर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग, जिथे की गोदावरी नदीचा उगम होतो त्या ठिकाणी हे त्र्यंबकेश्वर नावाचे ज्योतिर्लिंग आहे. धन्यवाद.